नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. 5 मेंबर फॅमिली मॉडेल फॉर्म्युला. पगाराच्या आकड्यात घसघशीत वाढ. चौपट वेतनासाठी तयार रहा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. वेतन आयोगाला असा प्रस्ताव देण्यात आला आहे. पगार निश्चितीच्या संपूर्ण पद्धतीत आता परिवर्तन होऊ शकतो. कर्मचाऱ्यांनी दिलेला हा प्रस्ताव मान्य झाला आणि याची अंमलबजावणी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात चौपट वाढ होऊ शकते. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. वेतन आयोगाची चर्चा आता जोर धरत आहे. या आयोगासंदर्भातील चर्चेच्या दरम्यान एका अशा प्रस्तावाबद्दल चर्चा जोर धरू लागली आहे, ज्यामुळे केवळ वेतन रचनेतच बदल होणार नाही तर कर्मचाऱ्यांच्या खिशातील पैशातही लक्षणीय वाढ होणार आहे. या प्रस्तावाला 5 मेंबर फॅमिली फॉर्म्युला असे म्हटले जात आहे. काय आहे 5 सदस्यीय फॅमिली फॉर्म्युला पाहूया. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन आयक्रॉट सूत्र वापरून निश्चित केले जायचे, जे कुटुंबातील 3 सदस्यांच्या गरजांना 3 घटक मानून त्यांच्या गरजांच्या आधारावर किमान वेतन ठरवले जायचे. पण आता यात बदल होऊ शकतो. आतापर्यंत वेतन आयोग पगार निश्चित करण्यासाठी नव्या वेतन आयोगाला 5 सदस्यीय कुटुंबापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. यामध्ये कर्मचारी, पत्नी, 2 मुले आणि पालक याचा समावेश असून एकूण 5.2 युनिट होतात. म्हणजेच आता कर्मचारी केवळ आपल्या पत्नी आणि मुलापुरताच नव्हे तर पालकांसाठीही जबाबदार असणार आहे. आता अशा परिस्थितीत हा प्रस्ताव मान्य केल्यास किमान वेतनचे कॅल्क्युलेशन आता 3 ऐवजी 5 लोकांच्या गरजानुसार केले जाईल, ज्यामुळे मूळ वेतनात आता लक्षणीय वाढ होणार आहे. 5 सदस्यीय फॉर्म्युल्याने किती पगार वाढणार चला तर पाहूया. वेतन आयोगाने 5 सदस्यीय सूत्र स्वीकारले तर फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठा बदल होईल. सध्या 18,000 रुपये किमान मूळ वेतन असून या सूत्रानुसार 26,000 ते 30,000 रुपयापर्यंत वाढू शकते. शिवाय सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट असून 3.68 पटही वाढू शकतो. कर्मचारी संघटनांचे म्हणणे असून वाढती महागाई, आरोग्यसेवेचा खर्च आणि वृद्ध पालकांची काळजी घेणे या बाबी लक्षात घेता आता नवीन 5 सदस्यीय सूत्र लागू केले पाहिजे, अशी ही मागणी आता जोर धरत आहे.